राष्ट्रवादी पुन्हा फुटण्याची चर्चा, शिवसेना नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ, राष्ट्रवादीचे काही नेते संपर्कात असल्याचं शिरसाट यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष, अजित पवार यांचा पक्ष फोडण्याचा हेतू नाही, उदय सामंत यांचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन, कर्जमाफी वेळेवर देण्याचे प्रयत्न सुरू. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न. खरीप हंगामासाठी बियाणं, खतं, सिंचनासह हवामान बदलावर सुद्धा चर्चा. लासलगावात व्यापाऱ्यांचं बाजार समितीला पत्र, सोमवारपासून कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची मागणी. इंधन तुटवड्यामुळे कांदा वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्याचं दिलं कारण. मनसेचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, मनसेनं 2008 मध्ये केलं होतं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एकाला अटक, पुण्यातील नामांकित बालरोग तज्ज्ञ मनोज शिरुरे अटकेत, स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. संभाजीनगरसह जालन्यातील महायुतीतील खदखद उघड, विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत, अंबाजोगाईत सीबीआयकडून झाडाझडती, 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी. वांद्रे अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान दगडफेक प्रकरण, 15 आरोपींना पोलीस कोठडी, एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी. 13 वर्षांनंतर नागपूर काँग्रेसला मिळाला नवीन अध्यक्ष, प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे नागपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी.